स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या देश रक्षाबंधन या अभिनव उपक्रमाअंतर्गत देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी कोल्हापुरातून राख्या रवाना करण्यात आल्या. कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम उत्साहात पार पडला. देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहून कठीण परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने देश रक्षाबंधन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांच्या मनगटावर कोल्हापुरातील भगिनींच्या प्रेमाची आणि सदिच्छांची राखी बांधली जावी या भावनेतून या राख्या पाठवण्यात आल्या. प्रास्ताविक करताना ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी गेल्या 27 वर्षापासून सुरू असलेल्या उपक्रमाविषयी माहिती देऊन कोल्हापुरात मुलींसाठी सैनिकी शाळा आणि प्रशिक्षण केंद्र उभारावे अशी मागणी महापौरांच्याकडे केली. यावेळी महापौर रुपाराणी निकम यांनी जवानांच्या शौर्याला आणि त्यागाला अभिवादन करत देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभ्या असलेल्या प्रत्येक जवानामुळे आपण आपल्या कुटुंबियांसोबत सुरक्षित आणि आनंदाने सण साजरे करू शकतो. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन करत सैनिकी मुलींची शाळा उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले. स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध भागातून विविध शाळांतून विद्यार्थ्यांनी नागरिकांनी जवानांसाठी सुमारे 2 लाखाहून अधिक राख्या पाठवण्यासाठी सहभाग नोंदवला. या राख्यांसोबत जवानांना शुभेच्छा व देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे संदेशही पाठवण्यात आले. या उपक्रमामुळे कोल्हापूर आणि देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांमध्ये भावनिक नाते दृढ करण्याचा प्रयत्न झाला. रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न राहता देशरक्षणासाठी झटणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ठरावा हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यानंतर उपस्थित नगरसेविका यांच्या हस्ते उपस्थित जवान आणि अधिकारी यांना राखी बांधून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कमलाकर किले यांनी आभार मानले. यावेळी निवृत्त कर्नल विजय गायकवाड, ऑनररी लेफ्टनंट कर्नल संतोष सकुंडे, सुभेदार ऑनररी लेफ्टनंट उत्तम नाईक, सुभेदार ऑनररी लेफ्टनंट शामराव साळवी, माजी महापौर माधवी गवंडी, प्राथमिक शिक्षण समिती सभापती शीला सोनुले, नगरसेविका दीपा काटकर, नगरसेविका माधुरी नकाते, नगरसेविका वंदना मोहिते, नगरसेविका अर्चना पागर, नगरसेविका निलिमा पाटील, अश्विनी माळकर, शीला माने यांच्यासह भारतीय लष्करातील अधिकारी तसेच कोल्हापुरातील विविध शाळांचे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world.